Hello everyone, welcome in today's video lecture. In this video lecture, we are going to see some of the problems in the exercise below the chapter number 2, periodic classification of the element. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या लेक्चर मध्ये आपण मूलद्रव्यांचं जे आवर्ती वर्गीकरण हा जो आपला धडा आहे त्या धड्याखालचे जे स्वाध्यायामधले काही प्रश्न आहेत जे प्रश्न उत्तर आहेत त्यातले काही प्रश्न आज आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट सायन्स शिकताना बऱ्याच मुलांना ही अडचण असते की आपण सायन्स शिकतो धडा तर शिकतो पण या धड्यावर प्रश्न कसे येतील जे आपण धड्यामध्ये शिकलोय त्याच्यावर प्रश्न कसे येतील किंवा त्यांचा वापर उत्तर देताना धड्यात शिकलेल्या गोष्टींचा वापर उत्तर लिहिताना कसा करायचा हे आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. तर आज आपण तेच पाहणार आहोत की प्रश्नामध्ये विचारले काय त्याच्यानंतर आपल्याला माहित असलेल्या नॉलेजचा वापर करून तो प्रश्न सोडवायचा कसा हे आज आपण सगळ्यात पहिले इथे पाहणार आहोत. एक्सरसाइज मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आपला आहे रिअरेंज द कॉलम्स 2 and 3 so as to match with the column first. पहिल्या कॉलमला सोबत जोड्या लावण्यासाठी दुसरा आणि तिसरा कॉलम आपल्याला काय करायचं आहे रिअरेंज करायचं आहे म्हणजे आपल्याला सहज पहिल्या कॉलमची दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलम सोबत काय करायचं आहे जोड्या लावायचं आहे. मला नाही वाटत की या प्रश्नामध्ये कुणाला काही अडचण असेल तर तो प्रश्न सगळ्यांनी सोडवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मात्र इथे थोडासा इंटरेस्टिंग फॅक्ट वाला आहे. दूसरा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शंस अँड रीराइट द स्टेटमेंट्स. काय म्हटलंय बघा आपल्याला व्यवस्थित योग्य तो पर्याय पहिले निवडायचा आहे आणि तो पर्याय निवडून पूर्ण वाक्य परत लिहायचं आहे. तिथे फक्त आपल्याला एमसीक्यू सॉल्व केल्यासारखं करायचं आहे का की याचा आन्सर ए तर फक्त ए हा आकडा लिहून मोकळा व्हायचंय का तर नाही. आपल्याला तो ऑप्शन चूज करून त्या ऑप्शनचा वापर करून ते पूर्ण जे सेंटेन्स आहे ते पूर्ण सेंटेन्स काय करायचंय रीराइट करायचंय. तर याच्यातला जो पहिला आहे ते आपण पाहू. पहिला प्रश्न विचारलाय की द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स. काय विचारलं लक्षात घ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स. सगळ्यात पहिले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती सगळ्यात शेवटची जी शेल असते त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते विचारलं. कुणाच्या अल्कली मेटलचा. अल्कली मेटल कोण असतात आपण एस ब्लॉक एलिमेंट पाहिले होते. कोणते एलिमेंट पाहिले होते एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट मध्ये पहिला जो ग्रुप होता ग्रुप नंबर फर्स्ट ग्रुप नंबर सेकंड पहिल्या ग्रुपला आपण नाव दिलं होतं अल्कली मेटल आणि दुसऱ्या ग्रुपला नाव दिलं होतं अल्कलाइन अर्थ मेटल. आठवतंय म्हणजे इथे आपल्याला कुणाच्या आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन किती असतात सांगायचं आहे अल्कली मेटलचे म्हणजे एस ब्लॉक मधला पहिल्या ग्रुपच्या एलिमेंट मधल्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला इथे विचारलं. किती इलेक्ट्रॉन असतात मग तर लक्षात घ्या आपण पिरियॉडिक ट्रेंड मध्ये पाहिलं होतं किंवा आपण एस ब्लॉकचा एलिमेंट शिकताना पाहिलं होतं की ग्रुप नंबर पहिला म्हणजे मी तुम्हाला जो म्हणतो ना की आपला आवडतीचा ग्रुप तो कोणता ग्रुप आहे तर तो ग्रुप आहे हलीना के आरबीसीज फरार हो गए. कुणाचे आरबीसीज पळाले तुमचे का माझे हलीनाचे. तर या हलीनाचे आरबीसीज फरार झाले. हायड्रोजन एक असतो ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1. सोडियम 11 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. लक्षात घ्या इथे अल्कली मेटलचं आपण पाहतोय हे सगळे एलिमेंट एकाच ग्रुप मध्ये म्हटल्यावर ह्याचे जे इलेक्ट्रॉनिक आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन या सगळ्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असतील. आलं लक्षात. म्हणजे लिथियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर एक इलेक्ट्रॉन आहे किंवा सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तर पूर्ण अल्कली मेटलच्या आउटर मोस्ट शेल मध्ये पण किती इलेक्ट्रॉन असतील एकच इलेक्ट्रॉन असतील. तर अशा पद्धतीने आपल्याला माहित असलेल्या नॉलेज नुसार आपण या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि जे की आहे ऑप्शन नंबर 1 आणि त्याचं उत्तर देखील 1 आहे. मग हे लिहिताना कसं लिहायचं तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स इज 1 असं पूर्ण वाक्य त्याचं उत्तर लिहायचं. या पूर्ण प्रश्नामधले सगळे प्रश्न हे आपल्याला असेच सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यातला जो तिसरा प्रश्न आहे पहिल्या दुसऱ्या प्रश्नातला तिसरा तिथे काय विचारलंय बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड ऑफ एन एलिमेंट X. म्हणजे त्यांनी काय सांगितले एक X नावाचा एलिमेंट आहे ज्याचं क्लोराइड तयार केलं. क्लोराइड तयार केलं याचा अर्थ त्याची रिएक्शन केली Cl सोबत आणि त्याच्यापासून तुम्हाला भेटलंय XCl. काय भेटलंय XCl. त्याने नंतर काय सांगितलंय हा जो कंपाऊंड आहे
या कंपाऊंड कसा आहे, हा कंपाऊंड आहे सॉलिड. त्याच्यानंतर त्याची दुसरी एक प्रॉपर्टी सांगितली आहे की याचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, हाय. याचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, हाय. हाय मेल्टिंग पॉइंट. मला सांगा मेल्टिंग पॉइंट हाय असलं म्हणजे काय. विचारलं काय यांनी, दिस कंपाऊंड इज सॉलिड हॅव्हिंग द मेल्टिंग पॉइंट विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बी प्रेझेंट इन द सेम ग्रुप ॲज एक्स. म्हणजे हा एक्स एलिमेंट जो आहे, या एक्स एलिमेंटचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये कोणता एलिमेंट असू शकतो खाली दिलेल्या 4 ऑप्शन पैकी, ते आपल्याला बघायचं. सगळ्यात पहिले इथे जो क्लोराइड तयार झालाय तो क्लोराइड आपण पाहू, XCl. याच्या प्रॉपर्टीज आपल्याला 2 दिल्या. पहिली गोष्ट तो सॉलिड आहे. कधी पण लक्षात घ्यायचं, एखादा कंपाऊंड हा सॉलिड आहे म्हणजे त्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल एकमेकांना चिटकतात तेव्हा एखादा कंपाऊंड तयार होतो, बरोबर आहे. मग हे 2 मॉलिक्यूल एकमेकांना चिटकतात तर ते जेवढ्या ताकदीने चिटकतील तशी त्यांची फेज असते. ताकद कमी गॅसियस, ताकद मॉडरेट, मीडियम, लिक्विड, आणि खूप जास्त ताकद असली दोघांच्या अट्रॅक्शन मधली तर त्या ताकदीमुळे तो कंपाऊंड बनतो सॉलिड. म्हणजे इथे जर HCl सॉलिड आहे तर या X आणि Cl या दोघांमध्ये जो फोर्स असेल एकमेकांना अट्रॅक्ट करणारा, कोणता फोर्स, अट्रॅक्ट करणारा, एकमेकांना आकर्षित करणारा जे बल असेल या दोघांमधलं ते कसं असणार आहे इथे, जास्त. कसं असणार आहे, जास्त. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, इथे काय सांगितले, हाय मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळांक ज्याला मराठीत म्हणतात. तर वितळांक काय असतो, तर असं टेम्परेचर, असं तापमान ज्या टेम्परेचरला सॉलिड पदार्थ, सॉलिड स्टेट मधला स्थायू याच्यातला पदार्थ हा द्रवामध्ये कन्वर्ट होतो. सॉलिड गेट्स कन्वर्टेड इनटू लिक्विड अँड दॅट पॉइंट ऑफ टेम्परेचर इज कॉल्ड एज द मेल्टिंग पॉइंट. द्रवात स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होण्याच्या तापमानाला म्हणतात काय, वितळांक. वितळण होतंय म्हणजे काय होतंय, सॉलिडला एकमेकांसोबत घट्ट धरून ठेवणारा जो फोर्स आहे, जे बॉन्ड्स आहेत, जे बंध आहेत ते सगळे बंध काय होतात, ते तुटतायत आणि ते लूज होत आहे. कधी बघितलंय एखादी गोष्ट जर सॉलिड आहे तिला जर तुम्ही वितळवलं तर सॉलिड गोष्टीला जेवढी जागा लागते त्याच्यापेक्षा जास्त जागा लागते लिक्विड गोष्टीला. एक्झाम्पल आईस्क्रीम. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, बऱ्याच जणांनी आईस्क्रीम खाल्ले असेल नाही खाल्ले असेल ज्याचा त्याचा प्रश्न. पण आईस्क्रीम ज्यावेळेस तुम्ही फ्रोझन स्टेट मध्ये असते तेव्हा खाता त्यावेळेस तिला जागा लागते कमी, पण तीच आईस्क्रीम जर तुम्ही वितळवली तर त्याच्यासाठी जी जागा लागेल ती जागा जास्त लागते. याचं कारणच हे की आईस्क्रीम ज्यावेळेस फ्रोझन स्टेट मध्ये असते त्यावेळेस त्या आईस्क्रीमला एकमेकांच्या जवळ धरून ठेवणारा जो बॉन्ड असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. आईस्क्रीम वितळते म्हणजे त्या आईस्क्रीमच्या मॉलिक्यूल मधले असणारे जे बॉन्ड आहेत ते हळूहळू काय होतात, तुटत जातात. बॉन्ड तुटण्यासाठी जेवढी जास्त एनर्जी, जेवढे जास्त बॉन्ड स्ट्रॉंग तेवढी जास्त एनर्जी लागेल. म्हणजे जेवढे जास्त बंध चांगले तेवढे त्यांना तोडायला लागणारी एनर्जी जास्त. म्हणजे मेल्टिंग पॉइंट जर हाय असला तर तो कंपाऊंड कसा असणार आहे, जास्त स्टेबल असणार आहे. कसा असणार आहे, जास्त स्टेबल. आता अट्रॅक्शन पण जास्त पाहिजे आणि स्टेबल पण जास्त पाहिजे. मग असा कंपाऊंड कोणता असतो, असा कंपाऊंड असतो आयोनिक कंपाऊंड. म्हणजे ज्याच्यामध्ये असतं एक प्लस आणि दुसरं मायनस. याला जर तुम्ही तोडलं, HCl चे 2 भाग केले तर काय भेटतं, X प्लस Cl मायनस. आता हे असं भेटलेलं एखादा कंपाऊंड तुम्हाला आठवतोय का विद्यार्थी मित्रांनो, हो, HCl. आपल्या सर्वांचा आवडतीचा कंपाऊंड NaCl. सगळ्यांचा आवडतीचा कंपाऊंड काय, NaCl. NaCl ला जर तोडलं तर काय भेटतं, Na प्लस Cl मायनस. मला सांगा प्लस मायनस मध्ये अट्रॅक्शन असतं का रिपल्शन? प्लस मायनस एकमेकांना काय होतात, नेहमी अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात. इथे जर Na प्लस आणि Cl मायनस येते, हे दोघं जण एकमेकांना जाऊन चिटकतील का लांब लांब जातील, एकमेकांच्या जवळ जातील. म्हणजे याच्या 2 कंडिशन आपल्याला इथे दिल्यात त्या इथे फुलफिल होतात. खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये Na आहे का, हो आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं सोडियम. मग आपण आता पाहू की सोडियमचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे का. तर मिठाचा मेल्टिंग पॉइंट असतो, मागच्या वर्षी तुम्ही सबस्टन्सेस इन द कॉमन यूज मध्ये पाहिलंय. मिठाला जर वितळवायचं असलं तर तुम्हाला त्याला 800 डिग्री सेंटीग्रेड तापमान द्यावं लागतं. किती, 800. सध्या किती आहे, 42. घाम येतोय, लाई लाई होते अंगाची. असं 800 डिग्री पर्यंत जेव्हा तुम्ही मिठाला गरम करता तेव्हा कुठे मीठ वितळायला लागतं, जो की नक्कीच एक खूप जास्त हायर टेम्परेचर. याचा अर्थ आपण आपल्याला माहित असलेल्या नॉलेज नुसार या प्रश्नाचं उत्तर परत सोडू. आपल्याला काय माहित होतं, सॉलिड असलं म्हणजे तो स्टेबल असतो. मेल्टिंग पॉइंट हाय आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये अट्रॅक्शनचा फोर्स जास्त आहे. आपल्याला HCl चे तुकडे केल्यावर काय भेटतं ते माहिती होतं. मग त्याच्यावरून आपण ठरवलं की HCl म्हणजे काय असेल, NaCl. मग NaCl चं आपल्याला मेल्टिंग पॉइंट माहिती होता का, हो माहिती होता सर. त्याच्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर
म्हणून म्हणतात की सायन्स शिकताना कधीही मागचं पुढचं पाठ आणि मागचं भविष्य पाठ असं करायचं नाही. आधी काय शिकलोय ते तुम्हाला पुढच्या वेळेस कामाला येतं. हे जे आपण ऐकलं ना आतापर्यंत, हे काय येतं तर हे या गोष्टींच्या वेळेस येतं. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे प्रश्न काय करायचे तिथे सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर बाकीचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांमध्ये काही जास्त डिफिकल्टीज आहे असं नाहीये. फक्त मग आता प्रश्न येतो कुठला, फक्त मग आता याच्यात अवघड काय तर या एक्सरसाइज मधला जो तिसरा प्रश्न आहे तो आपण पाहू फक्त आता. An element has its electronic configuration as 282. एक एलिमेंट दिलाय, आपण कन्सिडर करू की तो एलिमेंट काय आहे ए, त्या एलिमेंटचं नाव काय आहे ए. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती सांगितले 282. किती 282. आता याच्यावरून काय सांगितले नाउ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सगळ्यात पहिला प्रश्न आहे या तिसऱ्याचा जो सब क्वेश्चन ए काय व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. काय विचारलंय ॲटॉमिक नंबर. सगळ्यात पहिले ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं रे नंबर ऑफ प्रोटॉन और न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय मानतो आपण इलेक्ट्रॉनचे नंबर. म्हणजे इथे तुम्हाला 2 + 8 + 2 किती झाले 12. म्हणजे या ए एलिमेंट मध्ये किती इलेक्ट्रॉन आले 12. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन म्हणजे प्रोटॉन पण किती 12. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन काय सांगते नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तुमच्याकडे माहिती काय ए कडे किती प्रोटॉन आहे माहिती 12. म्हणजे मग ॲटॉमिक नंबर पण किती 12. ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट इज 12. दुसरा प्रश्न पाहू त्याच्यातला व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. या एलिमेंटचा ग्रुप विचारलाय. ग्रुप बघण्यासाठी सगळ्यात शेवटच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते बघायचे. किती आहेत 2. कितव्या ग्रुप मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात ग्रुप नंबर सेकंड मध्ये. आपल्याला असं दिसून येतं की आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन किती असतात 2 असतात. म्हणजे याचं उत्तर आलं ग्रुप नंबर सेकंड. तिसरा प्रश्न टू विच पिरियड दिस एलिमेंट बिलॉंग. कितव्या पिरियड मध्ये हा एलिमेंट बिलॉंग होतो. जेवढे आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे तेवढा ग्रुप असतो आणि जेवढा शेल तुम्ही वापरलाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी तेवढा ग्रुप असतो. किती शेल वापरले आहेत 3. ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी 1 2 3. जेवढ्या शेल वापरल्या तेवढ्या ग्रुप. 3 शेल वापरल्या म्हणून ग्रुप कितवा असेल किंवा सॉरी पिरियड कितवा असेल तिसरा पिरियड. आवर्त कितवा असेल तिसरा आवर्त असेल. आणि आता चौथा प्रश्न आहे ज्याच्यात थोडंसं आपल्याला डोकं लावायचं आहे याच्यातला विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिसेंबल. खाली दिलेल्या मूलद्रव्यांपैकी कोणत्या मूलद्रव्यांसोबत हा जो एलिमेंट आहे तो साधर्म्य दाखवेल. साधर्म्य म्हणजे सिमिलॅरिटी दाखवेल. म्हणजे या एलिमेंटच्या ग्रुप मध्ये कोणता ग्रुप एलिमेंट आहे खाली दिलेला ते शोधायचे. खाली दिलेले एलिमेंट कोणते आहेत. सगळ्यात पहिला एलिमेंट त्यांनी दिलाय नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7. दुसरा एलिमेंट दिलाय बेरिलियम ॲटॉमिक नंबर बेरिलियमचा 4. तिसरा दिलेला आहे आर्सेनिक ॲटॉमिक नंबर आर्सेनिकचा 18. आणि चौथा जो एलिमेंट दिलाय तो दिलाय Cl ज्याचा ॲटॉमिक नंबर येतो 17. आता आपल्याला सॉरी हे आर्सेनिक नाहीये हे आर्गॉन आहे बरं. आता आपल्याला बघायचं की या सगळ्यांपैकी कोणाचा ग्रुप असा असेल. कसं ठरवतात ग्रुप कसा आहे. शेवटच्या आउटरमोस्ट शेल मध्ये असणारे एलिमेंट कसे पाहिजे आकडे कसे पाहिजे सारखे पाहिजे. सगळ्यात पहिले पाहू आपण नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नायट्रोजन 7. सांगा 2 5 5 आणि 2 किती 7. 5 आणि 2 किती 7. म्हणजे नायट्रोजन येतो का या एलिमेंट मध्ये नाही. म्हणजे हा ऑप्शन उडाला. दुसरा पाहू बेरिलियम. काय पाहू बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती दिलाय 4. 2 उरले किती 2. इथे लक्षात घ्या आउटर मोस्ट शेल व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्या 2. या ए एलिमेंटच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन होते 2. म्हणजे या ए चा आणि बेरिलियमचा ग्रुप कसा असणार आहे सारखा. आणि आपल्याला माहितीये की दोन एलिमेंटचे जर ग्रुप सारखे असले तर त्या दोन एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी कशा असतात सारख्या असतात. याचाच अर्थ डी प्रश्नाचं उत्तर आहे बेरिलियम हा एलिमेंट रिसेंबल करतो. बेरिलियम रिसेंबल्स विथ एलिमेंट ए.
पहिल्या ए मूलद्रव्यासोबत बेरिलियम हा मूलद्रव्य काय दाखवतो इथे आपल्याला साधर्म्य दाखवतो. याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे आपला त्याच्यामध्ये दिलाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून द्यायचे सगळ्या एलिमेंटचं आणि मग त्याच्यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न पाहिले त्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला जे काही सांगितले त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला ह्या चौथ्या प्रश्नामधले सगळे उत्तर शोधून काढता येतील. चौथ्या प्रश्नाच्या नंतर पाचवा प्रश्न आहे तुम्हाला नेम द्यायचे म्हणजे जे विचारले ते कोण आहे हु एम आय सारखं करायचं. राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. दिलेल्या वर्णनांवरून मूलद्रव्याचा सांकेतिक चिन्ह सोबतच त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. आलं लक्षात. पुढे शॉर्ट नोट्स आहेत मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ. कधी पण लक्षात घ्यायचं शॉर्ट नोट्स तुम्ही काय करता मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ विचारलाय ना तर तुम्ही मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉचं फक्त स्टेटमेंट लिहून मोकळे होतात. असं करायचं नाही. शॉर्ट नोट्स या किती मार्काला येतात ते बघायचं. शॉर्ट नोट्स या जर 2 मार्काला आल्या असतील तर 2 मार्काला जर शॉर्ट नोट्स आल्या असतील तर 2 मार्क तर तुमच्या आन्सर मध्ये किती मुद्दे पाहिजे तर तुमच्या आन्सर मध्ये पाहिजे 4 मुद्दे. कधी पण लक्षात घ्या सायन्स मध्ये उत्तर लिहिताना तुम्ही उत्तर लिहिणं हे मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मराठीच्या पेपर सारखं किंवा इंग्लिशच्या पेपर सारखं निबंध लिहिल्यासारखे उत्तर लिहायचे नाही. प्रत्येक उत्तरामध्ये पॉइंट वाईज आन्सर लिहायचं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय 2 मार्काचा प्रश्न असला तर किती मुद्दे लिहायचे 4. 3 मार्काचा प्रश्न असला तर 6. 4 मार्काचा प्रश्न असला तर कमीत कमी 8 मुद्दे पाहिजे आणि 5 मार्काचा प्रश्न असला तर कमीत कमी 10. जेवढ्या मार्काचा प्रश्न त्याच्या दुप्पट मुद्दे पाहिजे. आता इथे शॉर्ट नोट्स विचारलंय मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ. शॉर्ट नोट्स येतात 2 मार्काला. जर 2 मार्काला शॉर्ट नोट आहे तर तुमच्या उत्तरामध्ये किती मुद्दे अपेक्षित असणार आहे 4 मुद्दे अपेक्षित आहेत. 4 पॉइंट्स अपेक्षित आहेत तुमच्या उत्तरामध्ये. मग आता उत्तर लिहायचं कसं मेंडेलिव्हस पिरियॉडिक लॉ मध्ये सगळ्यात पहिले लिहायचं मेंडेलिव्हनी केलं काय. मेंडेलिव्हनी सगळ्यात पहिले काय केलं त्याला माहित असलेले सगळे एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरने अटॅच केले. झाला हा पहिला मुद्दा. दुसऱ्यांदा त्यांनी काय केलं त्यांनी त्या एलिमेंटला कशामध्ये हे केलं पिरियड मध्ये रिसेंबल केलं. हा झाला दुसरा. मग त्याला काय लक्षात आलं की काही एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या सर्टन टाइम पिरियड नंतर रिपीट होत आहेत. हा झाला तिसरा. आणि मग या इन्फॉर्मेशन वरून मेंडेलिव्हनी चौथा आणि महत्त्वाचा त्याचा पिरियॉडिक लॉ सांगितला होता. मग तुम्ही तिथे पिरियॉडिक लॉ लिहिला तर आणि तरच तुम्हाला इथे 2 पैकी 2 असे पूर्ण मार्क मिळण्याची चान्सेस असतात, पॉसिबिलिटीज असतात, शक्यता असतात. आलं लक्षात. म्हणजे आपलं चुकतं कुठे आपण जेवढं विचारलंय तेवढंच लिहितो पण ते कशावर बेस्ड आहे ते लिहिणं गरजेचं असतं. कधी पण पेपर लिहिताना असं लक्षात घ्यायचं की समोरच्या पेपर तपासणाऱ्याला माझ्याबद्दल किंवा मी जे लिहितोय त्याच्याबद्दल काहीही येत नाही. तुम्हाला इन डिटेल सगळं लिहावं लागतं तेव्हा कुठे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. आलं लक्षात. तसंच स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये ग्रुप किती आहेत, पिरियड किती आहेत, गण किती आहेत, आवर्ती किती आहेत. गण कशाला म्हणतात, आवर्त कशाला म्हणतात, ग्रुप कशाला म्हणतात, पिरियड कशाला म्हणतात, किती बॉक्सेस आहेत, किती ब्लॉक्स आहेत, किती खंड आहेत, कोणत्या खंडामध्ये किती ग्रुप आहेत, कोणत्या खंडाचं काय वैशिष्ट्य आहे हे सगळं त्या शॉर्ट नोट मध्ये आलं पाहिजे. असंच आयसोटोपच्या पोझिशन बद्दलचं आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल बद्दलचं जे आहे ते तिथे लिहायचंय. अशाच पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित सॉल्व करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचे फोटो काढून टाकायचे. आणि या पूर्ण याच्यात जर काही डाउट्स असतील तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं आता परत सांगतोय पूर्ण लेक्चर ऐकत असताना व्हिडिओ लेक्चर पाहत असताना जेव्हा कुठे तुम्हाला डाऊट आला त्यावेळेस तो डाऊट वहीवर पेनाने लिहून काढा आणि ते डाऊट ग्रुपवर त्याचे फोटो काढून टाका. आपण ते डाऊट सॉल्व करूया. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये शंका येत नाही, प्रश्न उठत नाही तोपर्यंत याचे अर्थ 2च होतात. ज्याला शिकवल्याबद्दल काहीच क्वेश्चन येत नाही त्याचे अर्थ 2च. एक तर पूर्णच कळालंय नाही तर काहीच कळालं नाही. तर मी असं समजतो की आतापर्यंत डाऊट नाही आले तर सगळं कळालंय अशी अपेक्षा. पण तरी जर डाऊट असतील तर त्याचे फोटो काढून आपल्या ग्रुपवर टाका आणि दिलेल्या नॉलेजचा वापर करून जे शिकलोय त्याचा लॉजिकली वापर करून हे प्रश्न सोडवण्याचा
प्रयत्न करा. Today we will stop here. In the next lecture we are going to study the next chapter. We are going to start the next chapter which is called as the gravitational force. गुरुत्वाकर्षणाच्या बद्दलचा आपण याच्या पुढच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. थँक यू.